कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, कमळी इथे फायनली मुंबईमध्ये परत आलेली असते. अन्नपूर्णा राजन यांच्या घरीच ती आता राहणार असते आणि कमळी परत आल्यानंतर आपल्या मोठ्या नातीचा आवाज ऐकल्यानंतर तिच्या प्रेमळ कोमळ स्पर्शामुळे इथे आजोबा बरे झालेले असतात. आजोबा बरे होताच इथे अन्नपूर्णा आणि राजन दोघेजण जणू काही जोमातच आणि कामिनी कोमात गेलेली असते. कारण तिला भीती वाटलेली असते या गोष्टीची की जर आता हा म्हातारा बरा झाला तर मी आत्तापर्यंत जेवढे गुन्हे केलेत त्या गुन्ह्यांचा पाडा अन्नपूर्णा राजनसमोर तो वाचेल. मग अन्नपूर्णा वहिनी मला काही सोडणार नाही. तिने या घरामध्ये मला ठेवून घेतले, पण जर मी इथे या म्हाताऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे ही गोष्ट जर तिला समजली तर ती मला जेलमध्ये पाठवेल. ही गोष्ट कामिनीला समजलेली असते. त्यामुळे कामिनी आजोबांची बरी होण्याची वाट अजिबातच बघत नसते. पण शेवटीला नियतीने आजोबांना बरं करण्याचं ठरवलेलं असतं, ते सुद्धा आपल्या नातीच्या हातूनच. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे कमळी आपल्या आईच्या आणि तिच्या भूतकाळाचा शोध घेत असते. तेव्हा कमळीला खूप गोष्टी कळत असतात. तिला इथपर्यंत कळलेलं असतं की गावामध्ये एक साहेब आला होता आणि त्याच्याबरोबर गौरीचं प्रेम होतं आणि त्यांचं लग्न होऊन त्याच्यामधूनच त्यांना एक मुलगी होती. ती मुलगी कमळी आहे. पण तो साहेब नेमका कोण होता त्याचं नाव काही कुणाला माहितीच नव्हतं. सगळेजण फक्त राजनला साहेब साहेब म्हणूनच हाक मारायचे. तेव्हा कमळीला इथे अन्नपूर्णा म्हणत असते की बाळा, तू चल आमच्याबरोबर, तो आमच्याबरोबर मुंबईमध्ये राहा, हवं तर माझी नात म्हणून राहा, मी तुला दत्तक घ्यायलासुद्धा तयार आहे. तेव्हा कमळी म्हणत असते, दत्तक वगैरे घ्यायची खरंच काही गरज नाही. मी तुमची नात आहे, तुम्ही माझी आजी आहात, त्यामुळे दत्तक वगैरे घ्यायची गरज नाही. मी माझ्या आईच्या आणि माझ्या भूतकाळाचा शोध घेईन, माझे बाबा कोण आहेत हे शोधून काढेन आणि त्यानंतर मी नक्की परत येईन, असं कमळीने सांगितलेलं असतं. तेव्हा राजन काका हे सुद्धा 20 वर्षांपूर्वी आपल्या कामासाठी प्रोजेक्टसाठी खरेदी केलेली जागा बघायला अन्नपूर्णाबरोबर गेलेले असतात. त्यानंतर गौरीच्या घरीसुद्धा गेलेले असतात. पण त्या घरामध्ये दुसरीच कुणीतरी माणसं आता राहत असतात. तेव्हा कमळी त्या घरी गेल्यानंतर ती बाई काही नीट बोलायला कुणाशी तयार नसते. पण तेव्हा कमळी मात्र तिथे जाते, त्या लोकांना प्रेमाने रिक्वेस्ट करते आणि म्हणते की प्लीज मला सांगा, तुमच्या आधी इथे कोण राहायचं? इथे माझे आजोबा आणि आई हे दोघेजण राहायचे ना, मग तुम्ही इथे राहायला कधी आलात आणि ते लोक कधी इथून गेले, कुठे गेले, त्याबद्दल काही माहिती असेल तर सांगा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ती बाई त्यांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नीट काही देत नाही. मात्र जो माणूस असतो, जे काका असतात, ते मात्र त्यांच्याजवळ बोलायला तयार होतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, बोलत असताना इथे आता कमळीला समजतं की माझ्या आईचं त्या साहेबांबरोबर प्रेम होतं, त्यांनी लग्नसुद्धा केलं होतं, ती मुलगीसुद्धा मी आहे. मग माझ्या बाबांचं नाव काय? माझे बाबा गेले कुठे? त्यांचं नाव कुणालाच कसं माहिती नाही आहे. मग मध्ये लागलेली घराला आग, मग ती आग कुणी लावली? काही लोकांनी सांगितलं की त्या साहेबांनीच गौरीला आणि तिच्या मुलीला मारण्यासाठी त्या घराला आग लावली होती. पण त्यानंतरला अजून एक गोष्ट कमळीला समजते की इथे म्हणजे गौरी आणि तिचे बाबा इथून गेल्यानंतर तो साहेब इथे आला होता आणि त्यांची विचारपूससुद्धा करत होता. ते लोक कुठे आहेत त्यांचा शोधसुद्धा घेत होता. तेव्हा कमळीचा तो गैरसमज दूर होतो की म्हणजे घराला आग माझ्या बाबांनीच लावली होती, हा तिचा गैरसमज आता दूर झालेला असतो. तेव्हा कमळी म्हणते की याचा अर्थ माझे बाबा गुन्हेगार नाही आहे, ते तर मला आणि माझ्या आईला शोधत होते ना, मग ते चुकीचे नाही असू शकत. आणि माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे बाबा खरंच खूप चांगले होते, म्हणजे याचा अर्थ आता मला इथे बाबांबद्दल माझ्या काही कळणार नाही आहे. आता माझ्या बाबांचं नाव आणि ते कोण आहेत हे शोधण्यासाठी मला स्वतःला मुंबईमध्ये
जावंच लागेल. आता इथे राहून काही अर्थ नाही आहे हे कमळीला समजलेलं असतं आणि त्यानंतर कमळी पुन्हा एकदा शहरामध्ये जाण्यासाठी तयार झालेली असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णा आणि राजन दोघेजण शहरामध्ये परत गेलेले असतात. तिथे गेल्यानंतर कमळी आता सांगते की मी पण येणार आहे, मी तुमच्या इथेच राहायला येईन. तेव्हा राजन काका आणि अन्नपूर्णाला खूप आनंद होतो, कारण त्यांची पण इच्छा असते की कमळीने आमच्या इथेच येऊन राहावं, कारण ती याआधीसुद्धा त्यांच्या घरामध्ये राजनची मुलगी आणि अन्नपूर्णाची नात म्हणून राहिलेली असतेच ना. त्याच्यामुळेच त्यांना तिच्या असण्याची खूप सवय असते. कमळी खूप चांगली मुलगी आहे आणि तिच्यासारखी नात मला मिळाली तर मी तर माझं भाग्यच समजेन असं अन्नपूर्णाला वाटत असतं. त्यामुळे अन्नपूर्णाला असं वाटत असतं की कमळीने लवकरात लवकर इथे परत यावं. अन्नपूर्णा वाटच बघत असते. कमळी परत मुंबईला येणार आहे हे समजल्यानंतर अन्नपूर्णाला खूप जास्त आनंद हा झालेला असतो. त्यानंतर कमळी देवाचा आशीर्वाद घेते, आपल्या आजोबांचा, आईचा आशीर्वाद घेते आणि ती म्हणते की आता मुंबईमध्ये जाऊन मी माझ्या बाबांना शोधून काढणार आहे. आणि त्यानंतर इथे आता ऋषीसुद्धा तिच्याबरोबर असतो. निंगी बंड्या हे सुद्धा मागून जाणारच असतात. आणि तेव्हा कमळी आता सगळ्यांना भेटून जायला निघालेली असताना तिथे सावकार आलेला असतो. सावकार म्हणतो, ए कमळे, अगं कुठे जातेस तू? तुझ्या आईने माझ्याकडून कर्ज घेतलं होतं, ते कर्ज कोण फेडणार? ती म्हणते, हे बघा, मला थोडीशी मुदत द्या, मी तुमचं संपूर्ण कर्ज फेडून टाकेन, तुमचा एक पैसासुद्धा राहणार नाही आहे. तेव्हा इथे लगेच ऋषी म्हणतो, किती पैसे आहेत? हवं तर मी फेडतो ना. तेव्हा कमळी म्हणते, नाही नाही ऋषी सर, मी तुमच्याकडून पैसे नाही घेऊ शकत. ती म्हणते, हे बघा काका, मला तुम्ही थोडीशी मुदत वाढवून द्या, मी तुमचे सगळे पैसे तुम्हाला लवकरात लवकर परत करेन. तेव्हा सावकार म्हणतो, तुझ्यावरती विश्वास कसा ठेवू, सगळे पैसे परत करशील म्हणून? त्यापेक्षा एक काम कर ना, तुझं हे जे राहतं घर आहे ना, ते तू माझ्याकडे गहाण ठेव, तरच मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन. मुंबईमध्ये गेल्यानंतर तू मला जर पैसे परत नाही दिलेस तर? त्यामुळे माझ्याकडे तुझं हे घर गहाण ठेव, त्यानंतर घर सोडून घे आणि माझे पैसे मला परत कर, चालेल ना? ती म्हणते, ठीक आहे चालेल, हे माझं राहतं घर मी तुमच्याकडे गहाण ठेवते अख्ख्या गावाच्या समोर. जेव्हा पैसे तुम्हाला परत करेन ना, तेव्हा हे माझं घर मी सोडून टाकेन. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, पैसे परत केल्यानंतर मी तुला तुझं घर परत करेन. तेव्हा कमळी आपलं घर गहाण ठेवते कर्ज फेडण्यासाठी आणि मग ती मुंबईला निघून जाते. ऋषीसुद्धा तिच्याबरोबर मुंबईला निघून जातो. त्यानंतर इथे कमळी आपल्या अन्नपूर्णा आजीकडे परत गेलेली असते. कमळी आल्यानंतर तिचा खूप मोठा सत्कार हा केला जातो. कमळी परत कधी येणार नाही असं कामिनीला वाटत असतं. अन्नपूर्णा, राजन हे दोघेच घरी परत गेलेले असतात ना, आणि त्यामुळे कमळी आता इथे येणार नाही असं कामिनीला वाटत असतं. ती मोठी मजेशीर तिथे राहत असते, आनंदात राहत असते. आता तिला कळणारच नाही तिचा बाप राजन आहे ते, असं वाटत असतानाच इथे आता कमळी दारामध्ये येऊन उभी राहते. तेव्हा अन्नपूर्णा तिथे येते. कमळीला परत आलेलं बघून तिला खूप आनंद होतो. कमळीला दारामध्येच उभं करून ती तिचं औक्षण करते, तिची दृष्ट काढते आणि तिला मानाने घरामध्ये घेते. त्यानंतर कमळी बऱ्याच दिवसानंतर घरी परत आलेली असते. राजन काका अन्नपूर्णाला खूपच जास्त आनंद झालेला असतो. आपली मोठी मुलगी, मोठी नात घरी आल्यासारखं त्यांना घर अगदी भरलेलं वाटत असतं. तेव्हा कमळी म्हणते की आजोबा कुठे आहेत, मला आजोबांना भेटायचं आहे. तेव्हा आजोबा आता आराम करत असतात. आजोबा जेव्हा कमळीला बघतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो, त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. म्हणजे जरी पण इथे आजोबांना काही कळत नसेल, ते काही रिॲक्ट करत नसतील, तरीसुद्धा त्यांना कळत सगळं असतं, कारण त्यांचा मेंदू तेवढा हुशार असतो. त्यांना सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात, फक्त त्यांना बोलता येत नसतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. डोळ्यातून पाणी आल्यानंतर अन्नपूर्णा म्हणते, अहो रडताय कशाला, तुमची नात परत आली आहे ना कमळी, आनंद झाला ना तुम्हाला? तेव्हा ते आता हळूच आता हात हलवतात. त्यांना इथे तिला मिठी मारायची असते, तिच्याशी बोलायचं असतं, पण त्यांना रिॲक्ट करता येत नसतं. त्यामुळे त्यांचा अपघात किती मोठा आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. कमळीच्या
लक्षात आलेली असते. त्यानंतर इथे आता कमळी त्यांचा हात आपल्या हातामध्ये घेते, त्यांना इथे प्रेमाने स्पर्श करते. तेव्हा आजोबांचा हात हलायला लागतो. त्यांच्या हाताची बोटं इथे आता मूवमेंट करत असतात. तेव्हा आजोबा थोडे थोडे बरे होत आहेत ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली असते. त्यामुळे कमळी म्हणते, आजोबा अहो तुम्ही तर बरे आहात, हे काय तुमचे हात त्याचबरोबर तुमचे डोळे हे आता रिॲक्ट करत आहेत, याचा अर्थ आजोबा लवकरात लवकर बरे होणार आहेत. जे मी तेल पाठवून दिलेलं आहे त्या तेलाने त्यांची मालिश करताय ना. अन्नपूर्णा म्हणते, हो आम्ही रोज ते तेल हाता आणि पायांना लावत असतो. ती म्हणते, ते तेल आपण आजोबांना रोज लावूया जेणेकरून ते लवकरात लवकर बरे होतील. आजोबांना बरं केल्याशिवाय मी काही आता स्वस्थ बसणार नाही, असं कमळी म्हणत असते. तेव्हा कामिनी तिचं बोलणं ऐकते. कामिनी म्हणते, ही इथे कशाला आली आहे, आता ही काही इथेच राहणार का? तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, हो ती आता इथेच राहणार आहे आमच्याबरोबर, माझी मोठी नात आणि राजनची मुलगी म्हणून. तुझ्यामुळे जर कमळीला जरा जरी त्रास झाला ना कामिनी, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. तेव्हा कमळी म्हणते, आणि आजी काळजी करू नका, आजोबांना आपण आता बरं करूनच राहायचं, ते लवकरात लवकर स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजे. तेव्हा कामिनी आता खूपच जास्त घाबरलेली असते कमळीला परत आलेलं बघून. आणि कमळी आता लवकर आजोबांना बरं करणार, म्हणजे हा म्हातारा मी आत्तापर्यंत जे जे काही केलं आहे ते सगळं मी त्याला बोलून दाखवलं आहे, तो कधीही बरा होणार नाही म्हणून. पण जर हा म्हातारा बरा झाला तर अन्नपूर्णाला सगळं सत्य सांगेल की त्याच्या अपघाताच्या मागे मीच होते. इथे आता गौरीचं घर जाळण्यामध्ये सुद्धा मीच होते. त्याचबरोबर कमळीला घरातून बाहेर काढण्यामध्ये सुद्धा माझाच हात होता. या सगळ्या गोष्टी हा म्हातारा अन्नपूर्णाला सांगेल आणि ती मला घरातून बाहेर काढेल. अशा रीतीने इथे आता कमळीच्या येण्यामुळे आजोबा बरे होत आहेत. अन्नपूर्णा आनंदात असते. मात्र कामिनी हिला आता या गोष्टीचा फारच राग आलेला असतो आणि तिला त्या गोष्टीचं टेन्शनही आलेलं असतं.